सध्या सर्वत्र SIR नोंदणीचं काम सुरू आहे। बीडमधील प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतदार नोंदणीचं काम सुरू असताना आवश्यक कागदपत्रांचा पुरावा मागितला। याचा राग आल्यानं BLO म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना बुधवारी बीड शहरातील सावरकर विद्यालयात घडली। या प्रकरणी आता बीड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा TV। फिर्यादी जयदत्त जगन्नाथ सद्रुक, वय वर्ष 49, राहणार करीमपुरा बीड आहे। हे यशवंत माध्यमिक विद्यालय कॅनल रोड येथे सहशिक्षक असून निवडणूक विभागाच्या आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO म्हणून कार्यरत आहेत। 15 जुलै रोजी दुपारी सावरकर विद्यालयात मतदान नोंदणी संदर्भातील अर्ज स्वीकारण्याचं काम सुरू असतानाच सागर देशपांडे यांनी एका व्यक्तीचा फॉर्म भरून घेण्यास सांगितलं। मात्र संबंधित व्यक्तीचा सन 2005च्या मतदार यादीतील पुरावा उपलब्ध नसल्यामुळे तहसील कार्यालयातून आवश्यक पुरावा आणल्यानंतर फॉर्म भरून घेऊ असे सुद्रुक यांनी सांगितलं। याचा राग आल्यामुळे सागर देशपांडे यांनी शिवीगाळ करत सुद्रुक यांचा गळा दाबला, तोंडावर 2 चापटा मारल्या, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला। उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद सोडविला। घटनेनंतर सुद्रुक यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलं। उपचारादरम्यान मान, चेहरा व डोक्याची तपासणी असे CT स्कॅन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। या प्रकरणी जयदत्त सुद्रुक यांच्या फिर्यादीवरून सागर देशपांडे यांच्या विरुद्ध बीड शहर ठाण्यात मारहाण, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पुढील तपास पोलीस करत आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा TVला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।